श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित प्रश्नावली। आता आपण काही प्रश्न विचारणार आहोत। पहिला प्रश्न, कोण वर बोट करतं बघायचंय। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? हा हा सांग बेटा। व्हेरी गुड, 1621, 1 एप्रिल 1621 मध्ये। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जन्म 1 एप्रिल 1621 मध्ये झाला। दुसरा प्रश्न आहे, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आईचे नाव काय? एक मिनिट, ती मुलगी, हा मॅडम कापरे मॅडम, तुमच्या मागे एक मुलीने हात वर केला होता बघा। हा नानकी, माता नानकी सर, तिला चॉकलेट द्या, जागेवर द्या म्हणजे वेळ कमी लागेल। व्हेरी गुड सेजल, सेजलच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा। माता नानकी हे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आईचं नाव होतं। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या पत्नीचं नाव काय होतं? हा ते मागे मागे मागे, हा साठे सर, बरोबर। हा चुकलंय का? पुढे कल्पना नटवर बसावे। कल्पना, मला ऐकू आलं पाहिजे। माता गुजरी, व्हेरी गुड, कल्पनाला बक्षीस द्या सर। माता गुजरी हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे। पुढचा प्रश्न, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं मूळ नाव काय? हा सांग बेटा। त्यागमल। माले सरांची धावपळ होते, कधी पुढून उत्तर येत आहेत, कधी मागून उत्तर येत आहेत, म्हणून सरांची थोडी धावपळ होते। अभिनंदन बेटा। त्यागमल हे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं बालपणीचं नाव आहे। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 3 भक्तांचा मुघल सम्राट औरंगजेबाने छळ केला, अमानुष असा छळ केला, त्या 3ही भक्तांचं नाव? मनीषा योगेश सूर्यवंशी, तिने हात वर केलाय। भाई मतीदास, हा 2 झाले। दोनच लिहिले तिने। हा भाई सतीदास, भाई मतीदास, भाई दयालदास। चॉकलेट द्या सर तिला। आता पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत। बघा, धर्माप्रती ज्याची खूप निष्ठा होती, समाजातील अन्याय दूर करण्यासाठी ज्याने आपलं प्राणाचं बलिदान दिलं, अशाच्या शहीदी समागमाच्या प्रसंगी आपण काही प्रश्न विचारत आहोत। औरंगजेब कोण होता? हा कोणी? हा सर, याला मुघल सम्राट, जोरदार टाळ्या, उभा रे। औरंगजेब हा एक मुघल सम्राट होता। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आठवणीसाठीच सुंदर असं गुरुद्वारा कोणत्या ठिकाणी आहे? सर, कोणी हात वर केला आधी बघा बरं? शिंदे, दिल्ली। बघा, चादर म्हणजे कवच असतं, चादर म्हणजे ढाल असते। हिंददी चादर म्हणजे हिंदुस्थानाचं संरक्षक कवच, असंही आपण हिंददी चादर याला म्हणू शकतो। हिंददी चादर म्हणजे काय? हा एकच फक्त निकम। हा हिंदू धर्माचं रक्षण करणारं कवच, हिंददी चादर। जरी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शीख धर्माचे असले तरी सुद्धा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी हे शीख
समाजाचे कितवे गुरु होते? हा सांग. 9वे. सर हिला परी दिला चॉकलेट द्या. गुरु हरगोबिंद साहिबजी. गुरु हरगोबिंद साहिबजी हे शीख समुदायाचे कितवे गुरु होते? कोणी हात वर केला? घ्या ना बसावे सर. कोणी केला पहिले? कितवे? 6वे की 10वे? 6वे. उत्तर बरोबर आहे. 6वे असेल तर उत्तर बरोबर आहे. गुरु हरगोबिंद साहिबजी हे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे वडील होते. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा मुलगा जो शीख समुदायाचा सुद्धा गुरु झाला त्याचं नाव काय? हा सांग. हा सांग बेटा. गुरु गोविंद सिंह. चल बेटा चल चॉकलेट द्यायला. गुरु गोविंद सिंह साहिबजी हे पण सिखांचे गुरु ठरले. श्री गुरु गोविंद सिंह साहिबजी हे शीख समुदायाचे कितवे गुरु आहेत? हा सांग बेटा. हा सांग. 10वे. 10वे. उत्तर बरोबर आहे. 10वे. पुढचा प्रश्न. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी कोणत्या दिवशी शहीद झाले? सँडी. 1675. 24 नोव्हेंबर 1675 रोजी ते आपल्या धर्मासाठी शहीद झाले. तेग बहादूर या शब्दाचा अर्थ काय? हा सांग बेटा. श्वेता 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 श्वेता. तलवारी सारखा लढणारा. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? बघा सर. कोणी हात वर केला? बघा. शीख धर्म से संबंधित है. सर याला चॉकलेट द्या. चल रे. शीख धर्म से संबंधित है. आज आपण श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न आणि उत्तर यांचा समावेश या कार्यक्रमामध्ये करून घेतला.